पुढून पुढून वडा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मी निघालो देवणीला. आमची देव येतं, त्यांच्या दर्शनासाठी निघालो मुलाला आणि वाईफला घेऊन. तर तिघं आम्ही बाईक घेऊन निघालो आहे. चला, तर मग आपला प्रवास कसा होतो तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवेन. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो. चला चालेल. ते बाबळगावचा रस्ता आहे का? मासे पकडतायत. का काय थंड. नेटूर गाव, नेटूरचे डेंजर माणसं. मित्रांनो, आता पोचले नेटूरमध्ये. थोडासा ब्रेक घेतलाय, थांबवली गाडी 2 मिनिटासाठी. काहीतरी थंड प्यावं म्हटलं, पण इथं काही दिसत नाही. चला पुढे बघू काय मिळतंय का. देवणीला जातो ना. त्याला एक पाणी बॉटल द्या ना. वलंडीला थांबले जरा पाणी ब्रेक. थोडं गाडीला पण ब्रेक म्हणलं. थोडंसं गाडी लावली आपली जरा सावली. मला दे. थँक्यू. ऊन कमी आहे सध्या, कारण टाईम पण जास्त झाला नाही. 8:30 होते. 8:30 पावणे 9 वाजले. आम्ही 7:30ला निघालेलो. तर 1 तासात आलो इथपर्यंत, वलांडीपर्यंत लातूरवरून. अजून इथून 15 किलोमीटर आहे. ते दुकानात कुठे ते बघा, इथे किराणा दुकानात थांबवा. म्हणजे कसं सगळं घेऊनच जाऊया. परत तिथे जाऊन आपल्याला प्रदर्शन करावं लागतं. आणि काय बोलले. आलो आहे आम्ही आता देवणीला. थोडंसं देवीसाठी जरासं सामान घेतोय. सीधा द्यावं लागतो इथं देवीला. गाडी घेऊया तुम्ही तिथे बघते. देवणी गावचा बाजार. काय राहिलं आता. हां केली. चला, माणूस पिऊन मस्त झोपला. आता नाही, इकडे चालू इकडे. तर हे मंदिर आहे मरे लक्ष्मीचं. आमचं कुलदैवत आहे. या चहा राहू द्या, चहा नको. परत निघायचं लगेच इथून. आता परत तिकडं ह्याला जायचंय ना, चाकूरला. चाकूरला जायचंय. त्याच्या आधी ते सगळं सामान वगैरे घ्यायचं. खूप उशीर होईल आम्हाला. पाणी घेतो पाणी वगैरे घेतो. चला.
चला आता पेट्रोल टाकून घेतलं आहे. आता कुठेतरी जेवणाची व्यवस्था करू, थांबूया कुठेतरी, जेवण वगैरे करून मग निघूया. चला. काय काय आहे नाश्त्याला? भजी अजून पुरी भाजी द्या ना, एक प्लेट. तुला चहा हे लस्सी वगैरे मागू? लस्सी आहे का भैया? द्या एक लस्सी द्या. नाश्ता करायला थांबलोय. मोबाईल किती गरम झाला. झोपू दे ना, बरं वाटतं जरा. तू निघालो तर इथंच थांबलो डायरेक्ट. आली बघा पुरी भाजी, छान आहे. हे नेटूर म्हणून एक गाव आहे, आमच्या वहिनीचं गाव आहे. तिथं थांबलो तो थोडं नाश्ता करायला. पुरी भाजी खाल्ली. थोडं प्लॅन चाललं फालुदा वगैरे. फालुदा बनवा, मस्त बनवलं आहे फालुदा. बघूया खाऊन कसं लागतं. त्याला खाऊन घेतो मग निघूया लवकर. 11:15 झाले, 12:30पर्यंत पोचायचं आहे. 12:30-1च्या आधी पोचायचं. ऊन पण खूप आहे आणि बारगा झोपला आहे. चला आता डायरेक्ट घरीच भेटतो तुम्हाला. आता काही व्हिडिओ बनवणार नाही, डायरेक्ट घरी जाऊनच बनतो. ऊन खूप आहे. तर मित्रांनो आता जस्ट घरी आलो. खूप ऊन आहे बापरे इथं गावामध्ये. जस्ट घरी आलो, जरा हातपाय वगैरे धुतले, जरा बरं वाटतं आता. भयानक ऊन आहे. तर आता मोबाईलची चार्जिंग आपली संपत आलेली आहे, तर चार्जिंगला लावतो. त्याच्यानंतर आपल्याला आता सगळं सामान जमा करायचं आहे. त्यानंतर आपल्याला निघायचं आपल्या गावाला, जिथं कार्यक्रम आहे माझ्या मुलाच्या जावळाचं. त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आता सगळं बॅग वगैरे रेडी करून घेतो आहे. मग त्या टेम्पोवाल्याला बोलवलं, मग त्या टेम्पोमध्ये टाकून बकरं वगैरे जे आहे ते बकरी वगैरे घेऊन आम्हाला जायचं आहे आमच्या गावाला. ते इथून 40-45 किलोमीटर तिकडे जायचं आहे. चला तर मग तयारी करतो, तोपर्यंत चार्ज करतो मोबाईल. चला. ते घेऊन आलो मी तिथून. चढेल का? पुढून पुढून वडा. मला मित्रांनो निघाला आम्ही गावी. टेम्पोमध्ये बसलोय. काय काय एवढंच आहे? सगळंच घेतलं ना, आता काय ठेवलं नाही. नारळ, साखर, चहा पावडर, किलो संती, 5 नारळ, ज्वारी 20 किलो, 15 किलो तांदूळ. प्लेट किती आहे? 150. ग्लास जास्त लागतील, पोरं हे करतात ना ग्लास. हा तिथून घेता येतं अजून कमी पडलं. एवढे बेकार इथं इथं गल्ली आहे ही. माणसं बसले. पुढे जाऊन ना रिव्हर्सला घेऊया आपण गाडी, म्हणजे निघता येईल तुम्हाला व्यवस्थित. बस जाता येईल ना त्यांना. अरे लय बेकार आहे तो. हा मारतो तो लय, त्याला घाबरतात सगळे.
चला तर मित्रांनो सगळं झालेलं आहे. आता आम्ही सामान वगैरे सगळे गेलेले, बकरी पण बांधून घेतलेले. तर आता उद्या आपला प्रोग्राम आहे. उद्या नाही, परवा आहे. आज मंगळवार आहे, 12 तारीख. 14 तारीख गुरुवार आपला प्रोग्राम आहे. व्हिडिओ इथपर्यंत ठेवतो, जास्त मोठा होईल नाही तर. भेटतो तुम्हाला उद्या सकाळी. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.